लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता खूप मोठी गोष्ट पाहणार आहोत, ती म्हणजे आता मालिनी काकूंना नंदिनीच्या मिसकॅरेजबद्दल सगळं काही समजून गेलेलं आहे आणि त्यानंतर आता घरावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आता नेमकं कसं कसं आणि काय काय घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर इकडे आता डॉक्टरांनी तर नंदिनी आणि जीवाला आधीच सांगून टाकलेलं असतं की तुम्ही आता पुन्हा कधीही आईवडील होऊ शकणार नाही आहात, त्यामुळे आता घरच्यांपासून फार काळ हे सगळं लपवून ठेवू नका. आता तुम्ही घरामध्ये सगळं काही सांगून टाका, कारण आता आणखीन काळ गोष्टी लपवून ठेवणं हे तुमच्यासाठी खूप जास्त धोक्याचं आहे, अवघड आहे. त्यानंतर मग जेव्हा सोनोग्राफीला मालिनी काकू, जीवा आणि नंदिनी आले होते, तेव्हा सोनोग्राफीमध्ये बाळाचं चित्र पाहून आता त्या टी व्हीवर बाळाला बघताना मालिनी इतकी आनंदी होती की आता तिने नंदिनीचं नंतर खूप तोंड भरून कौतुक केलं की खरोखर आता नंदिनीचं सगळं काही छान होतं आहे, हे बघून मला खूप बरं वाटतं आहे वगैरे वगैरे ती म्हणाली होती की मला खरोखरच म्हणजे खूप भरून येतं आहे. आणि नंतर मग जेव्हा नंदिनी, जीवा, मालिनी काकू हे सगळे घरी येतात, तेव्हा आता मात्र इकडे रस्त्यामध्ये नंदिनीला सतत डॉक्टरांचे शब्द आठवत असतात. तुम्ही घरच्यांना लवकरात लवकर खरं सांगून टाका, तुम्ही कधीही आई होऊ शकणार नाही आहात. त्यानंतर तिला मालिनीचेही शब्द आठवतात की माझी सून आता आई होईल. खरंच हे सगळं किती छान आहे. नंदिनी आता विचार करते की नाही, आईंचा विश्वासघात करतोय आम्ही खोटं बोलून खूप मोठी चूक करतोय. कितीही आणि कसंही काही असलं तरी शेवटी सत्य हे कटू आहे, पण ते आम्हाला आता घरच्या सगळ्यांना सांगावंच लागणार आहे, कारण आता खूप दिवस झालेत आणि या सर्व गोष्टी लपवून ठेवलेल्या आहेत. त्यानंतर मग नंदिनी, जीवा, मालिनी काकू घरी येतात. मग नंदिनी आणि जीवा त्यांच्या रूममध्ये आल्यावर नंदिनी आता अपसेट असल्यामुळे जीवा तिला विचारतो, नंदिनी काय झालं, तू मगापासून गप्प आहेस, मी नोटीस करतोय, बोल ना. मग नंदिनी म्हणू लागते, जीवा आपण आईंबरोबर हे जे काही खोटं बोलतोय ना, ते सगळं खरोखरच मला आत्ता नाही पटत आहे, मला नाही आवडत आहे. नाही म्हणजे बघा ना, बिचाऱ्या आई आपल्यावरती निसंकोचपणे विश्वास ठेवत आहेत आणि आपण काय करतोय, आपण त्यांची फसवणूक करतोय. मी त्यांना नातवंड देणार आहे या भावनेनेच त्या इतक्या आनंदी आहेत की त्या प्रत्येक गोष्टीत माझा विचार करत आहेत, माझे लाड करत आहेत, मला खाऊ पिऊ चांगलं घालत आहेत, माझ्या हेल्दी असण्याची काळजी करत आहेत. आज जेव्हा त्यांनी माझी सोनोग्राफी सुरू होती तेव्हा टी व्हीवरती ते बाळाचं चित्र पाहिलं, तेव्हा त्यांना वाटत होतं की हे त्याच्या नातवंडांचं चित्र आहे, पण ते खोटं होतं आणि हे सगळं मला नाही आवडत आहे. त्याबरोबर मग जीवा म्हणत असतो, नंदिनी हे बघ, मी तुला आधीच सांगितलं होतं की तुझा जो काही निर्णय असेल त्या निर्णयात मी तुझ्याबरोबर असेन, मी तुझी सोबत देईन. त्यामुळे जर आता तुझी अशी इच्छा असेल की आपण हे सगळं इथल्या इथे थांबवावं आणि आईला ह्या सर्व गोष्टी ताबडतोब खऱ्या सांगून टाकाव्या, तर माझी त्यालासुद्धा मनाई नसेल. उलट मला तर वाटतं कमीत कमी आपण आईला तरी विश्वासात घेऊन ह्या सर्व गोष्टी सांगायला हव्या, कारण जर आपण आईला ह्या सर्व गोष्टी सांगितल्या ना तरच तुझा थोडाफार त्रास कमी व्हायला तुला मदत होईल, कारण कमीत कमी मग आई तरी तुला नको त्या गोष्टींमध्ये फोर्स करणार नाही. हे बघ नंदिनी, तू घाबरू नको, मी आहे ना, आपण दोघं मिळून आईला सगळं काही विश्वासात घेऊन खरं सांगू आणि माझी खात्री आहे आईसुद्धा आपल्याला नक्की समजून घेईल. तुझं मिसकॅरेज झालं आहे हे आईला कळेल तेव्हा तिला धक्का बसेल, पण आता आईला तुझं मिसकॅरेज झालं आहे हे कळल्यावर आईला धक्का बसेल हे शब्द मालिनी काकूंनी ऐकलेले असतात. मालिनी काकू ह्या नंदिनीसाठी छान थंडगार पन्हं घेऊन आलेले असतात, कारण नंदिनी प्रेग्नंट आहे, तिला आता गरमी जास्त सहन होणार नाही या विचाराने. आणि त्याचवेळी त्यांना कळतं की नंदिनी प्रेग्नंट नाही आहे, तिच्या पोटामध्ये बाळच नाही आहे. मग मालिनी काकूंच्या हातातलं ते पन्ह्याचं ग्लास खाली पडतं. काचेचं ग्लास असल्यामुळे ग्लास फुटतं, मोठ्याने आवाज होतो. त्याबरोबर जीवा आणि नंदिनीचं लक्ष समोर जातं. दोघंही जण घाबरतात आणि एकमेकांकडे बघू लागतात. मालिनी काकू आता आतमध्ये येतात. जीवा नंदिनीचा हात पकडतो. मालिनी काकू म्हणत असतात, काय आहे हे सगळं? जीवा आता काय म्हणालास तू? नंदिनीच्या पोटात नंदिनी अगं काय बोलतोय हा? वेड लागलं आहे ना याला, मूर्खासारखं बडबडतोय ना हा, बाष्कळ बडबडतोय ना. त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, नाही आहे, जीवा बोलतायत त्यामध्ये काहीही खोटं नाही आहे. मला खरं तर तुम्हाला हे सगळं खूप आधीच सांगायचं होतं, पण हिंमत होत नव्हती. तुम्ही प्लीज आई शांत व्हा, या इथे या बसा. नंदिनी मालिनीला बसवते. मालिनीची मनस्थिती खूप वाईट झालेली असते. त्यानंतर मग नंदिनी मालिनीला पाणी देते आणि म्हणत असते, आई प्लीज शांत व्हा, प्लीज आई प्लीज शांतपणे मी काय म्हणते ते एकदा माझं ऐकून घ्याल प्लीज. मालिनी म्हणते, बोल. मग नंदिनी सांगू लागते, आई माझं खरोखर मिसकॅरेज झालं आहे,
हे ऐकून मालिनी म्हणते, अगं काय बोलतेस हे? त्यावर नंदिनी म्हणते, हो आई, मी खोटं बोलत नाही आहे तुमच्याशी. उलट एवढी दिवस मी तुमच्याशी खोटं बोलत होते. खोटं बोलून मी तुमची फसवणूक करत होते. त्यासाठी खरंच मी हात जोडून तुमची माफी मागते. पण मी खरं सांगते, या सगळ्यामध्ये माझा काहीही स्वार्थ नव्हता. खरंच मला तुमच्याबरोबर खोटं वागताना प्रत्येक क्षणी, प्रत्येक पावलावर खूप 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 मनस्ताप होत होता, त्रास होत होता. पण काय करू, तुम्हाला खरं सांगण्याची हिंमतही होत नव्हती. आई, मी तुम्हाला नातवंड देणार ह्याच इतक्या आनंदात होतात ना, की तुमच्या चेहऱ्यावरचं ते हसू मावळावं अशी माझी इच्छा नव्हती. आणि त्याहून महत्त्वाचं, माझी हिंमतही होत नव्हती. खरं तर आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आम्ही सेकंड ओपिनियन घ्यायचा, सेकंड चान्स घ्यायचा. सेकंड चान्स घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करायचे. पण त्याचवेळी आम्हाला समजलं की मी पुन्हा कधीच आई होऊ शकणार नाही आहे. मग म्हणून आम्ही ठरवलं की घरात शेवटी आता सगळ्यांना खरं सांगून टाकायचंच. आई, हे सगळं खूप खूप भयंकर आहे, मला माहिती आहे. मानिनी म्हणते, हे सगळं कसं झालं पण? त्यावर नंदिनी सांगते, आई, त्या दिवशी मी, आठवतं आहे तुम्हाला, पिंक कलरचा कुर्ता घातला होता. मी काव्याचं बुक बाइंडिंगला घेऊन गेले होते. तेव्हा बुक बाइंडिंग करून येत असताना माझा अपघात झाला. जेव्हा मला अपघात झाला तेव्हा काहीही झालं नव्हतं मला. मी अगदी व्यवस्थित होते. माझं बाळसुद्धा अगदी व्यवस्थित होतं. पण कालांतरानंतर जेव्हा तिथे एक लहान मूल तिथे औषध पित होतं, त्याला वाचवायला मी पुढे सरसावत होते, तेव्हा जो अपघात झाला त्यामध्ये माझं मूल दगावलं. आई, हे सगळं खूप भीषण आहे, मला माहिती आहे. पण प्लीज सावरा ना तुम्ही स्वतःला या सगळ्यातनं, प्लीज आई. त्याबरोबर आता नंदिनी मानिनीच्या हातावरती हात ठेवते. मानिनी तिचे हात हिसकावून घेते आणि म्हणते, बास झालं. नंदिनी, हे सगळं तुम्ही आत्ता सांगताय मला? हां, कधी घडलं हे सगळं? तुझा अपघात झाला तेव्हापासून तुम्हाला माझ्याजवळ बोलावं, माझ्याजवळ मन येऊन मोकळं करावं, मला सगळं खरं सांगावं असं एकदाही वाटलं नाही का गं? हां, आई म्हणतेस ना मला? आई मानतेस ना मला, की फक्त म्हणतेस? हां, माझ्याऐवजी जर तुझी खरोखरी आई असती तर तिला सगळं जाऊन खरं ताबडतोब सांगितलं असतंस ना? तिला मिठी मारून ढसाढसा रडली असतीस ना? मग त्याबरोबर मग जीवा म्हणतो, आई प्लीज शांत होशील का? प्लीज, हे बघ आई, मी सांगतोय ना, तुला सगळं सांगतो आई. हे बघ आई, ऑलरेडी काव्याची प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेटेड असणार आहे हे त्यांच्या गायनाईकने आधीच सांगितलं होतं. आणि नंदिनी आणि काव्या जेव्हा चेकअपला गेल्या होत्या तेव्हा तिथे एक माणूस त्याच्या बायकोला घेऊन आला होता, जिचा अपघात झाला होता, जिचं मिसकॅरेज झालं होतं. आणि जेव्हा काव्याने तो सर्व प्रकार बघितला होता ना, तेव्हा ती खूप जास्त पॅनिक झाली होती, रेस्टलेस झाली होती. आणि त्यामुळे नंदिनीला भीती वाटत होती, जर एका परक्या स्त्रीचं, जिला काव्या ओळखत नव्हती, तिचं मिसकॅरेज बघून तिला एवढा त्रास झाला होता, तर जेव्हा तिला स्वतःच्या सख्ख्या बहिणीबद्दल हे सगळं समजेल तेव्हा तिला काय वाटेल? म्हणून खरं तर हे सगळं नंदिनीने काव्यापासून लपवून ठेवण्याकरता तुम्हाला कोणालाही सांगितलं नाही. रादर मीसुद्धा तिला सपोर्ट केला, कारण माझीसुद्धा इच्छा नव्हती की तुम्हाला कोणालाही या सगळ्याचा त्रास व्हावा. हे बघा, जर आई तुला या गोष्टी कळल्या असत्या ना, तर तुझ्या वागण्यातून, तुझ्या बोलण्यातून तो जो शांत स्वभाव निर्माण झाला असता तो काव्यापर्यंत पोहोचला असता. तिला जाणवलं असतं की नक्की काहीतरी गडबड आहे, मला काहीतरी कळत नाही आहे. आणि तेव्हा तिने सगळं सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता, काय गडबड आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला असता, आणि मग तिला खरं कळलं असतं. आणि तेव्हा हे सगळं चांगलं ठरलं नसतं तिच्या तब्येतीसाठी. त्यावेळी आता पार्थने सुद्धा हे सगळं काही ऐकलेलं असतं. आणि हे सगळं ऐकून पार्थलासुद्धा आता खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यालासुद्धा खूप जास्त वाईटसुद्धा वाटलेलं असतं. मग आता पार्थ तिकडे येतो आणि म्हणत असतो की जीवा, नंदिनी, मी सगळं ऐकलं आहे, मला सगळं समजलं आहे. खरंच तुम्ही दोघंही किती मोठ्या मनाचे आहात. काव्यासाठी तुम्ही तुमचं एवढं मोठं आभाळा एवढं दुःख पायाखाली धरलं. खरंच तुम्ही जे बोलताय ना ते अगदी बरोबर आहे. जर हे सगळं काव्याला समजलं ना तर तिला खूप मोठा धक्का बसेल, तिला मनस्ताप होईल. नंदिनी, तुमची आणि तिची डिलिव्हरी एकत्र आहे, तुमची आणि तिची प्रेग्नन्सी एकत्र आहे, या गोष्टीचा आनंद काव्याला खूप आहे. काव्या प्रत्येक वेळी म्हणत असते की नंदिनीताई आणि ती दोघीही कायम प्रत्येक गोष्ट वाटून करतात, शेअर करतात, आणि हा आनंदसुद्धा त्यांना शेअर करायला मिळतो आहे. आता जर तिला हे सगळं तुमच्या बाबतीतलं समजलं ना तर काव्या पूर्णपणे हादरून जातील, तुटून जातील. तुम्हाला माहिती आहे तुमच्या बाबतीत त्या किती हळव्या आहेत ते. त्याबरोबर मग मानिनी म्हणते, ठीक आहे पार्थ, आता एकीच्या बाबतीत तर असं झालं आहे, पण माझ्या दुसऱ्या सुनेच्या बाबतीत असं काहीही घडायला नको आहे. त्यामुळे नंदिनी, जीवा, तुमचा जो निर्णय होता तोच योग्य होता. तुम्ही ठरवलं होतं ना की काव्याला ह्या सर्व गोष्टींमधलं काहीही कळून द्यायचं नाही म्हणून, तर ते तसंच ठेवा. काव्याला ह्या सर्व बाबतीतलं काहीही कळू देऊ नका. तुम्ही दोघांनी आता असंच नाटक कंटिन्यू करत राहा.
पण यावेळी आता मात्र तुम्ही दोघेही एकटे नाही आहात. या तुमच्या खोट्या नाटकात मी सुद्धा सहभागी आहे. पार्थ म्हणतो मी सुद्धा. मग मालिनी काकू म्हणू लागतात की मी तुमची साथ देईन, मी तुम्हाला सपोर्ट करेन. लक्षात ठेवा, काहीही झालं ना तरीही आपण काव्यासमोर नंदिनी प्रेग्नंट आहे असंच वागायचं, असंच भासवायचं तिला. नंदिनी, पण आता तुला त्रास होईल असं मी माझ्या बाजूने काहीही करणार नाही. त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, आई अहो प्लीज असं नका बोलू. नंदिनी म्हणत असते, उलट मीच तुमची हात जोडून माफी मागते, कारण मीच तुमची एवढे दिवस फसवणूक करत होते, मीच तुमच्याबरोबर खोटं वागत होते ना. खरंच माझं चुकलं, मला माफ करा. आई, माझंसुद्धा चुकलं गं, मलासुद्धा माफ कर. आई वडील म्हणून तुम्ही दोघांनीही आमच्यावरती कधीच कुठल्याही गोष्टीसाठी प्रेशर टाकलं नव्हतं, तरीही मी तुला काही सांगितलं नाही. मानिनी काकू जीवाच्या डोक्यावरून हात फिरवतात. त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, नंदिनी, जीवा, आता एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा. जोपर्यंत काव्या माहेरी आहेत तोपर्यंत आता तुम्ही व्यवस्थित निवांत राहा, काळजी करू नका. नंदिनी, तुम्हीसुद्धा तुमच्या बोलण्यातून वागण्यातून पॉझिटिव्हिटी दिसू द्या. हे बघा, तुम्ही जितकं पॉझिटिव्ह राहाल, जितकं सकारात्मक राहाल ना, तुमच्या बाबतीत तितकं सगळं चांगलंच होईल. तुम्हाला माहिती आहे, मला काव्याने एक थेरी सांगितली होती. ती ना रोमन थेरी आहे. त्यामध्ये असं म्हटलं जातं की जर एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे तर ती गोष्ट आपल्याला हवी आहे, आपण असं नाही गृहीत धरायचं, तर आपण असं गृहीत धरायचं की ती गोष्ट आपल्याला मिळाली आहे आणि त्याप्रमाणे आपण वागायचं. मग त्यानंतर आपल्याला खरोखर नेचर ती गोष्ट देऊन टाकतं. त्याबरोबर आता जीवा हसतो. पार्थ म्हणतो, काय रे, तुला हसायला काय झालं? मग जीवा म्हणतो, हे मीच काव्याला सांगितलं होतं. त्यावर मानिनी म्हणते की जर खरोखर नंदिनी अशी कुठली थेरी असेल, असं काही होत असेल ना, तर खरंच तू कायम आनंदी राहा. तू कायम असंच स्वतःच्या मनाला भासवत राहा की तुझं सगळं चांगलं होणार आहे, तुझं सगळं छान होणार आहे. आणि मुळात तुला ना फक्त भासवण्याची काही गरज नाहीच आहे. तुझ्या बाबतीत सगळं छान होईल, सगळं चांगलं होईल. राग तर मला देवाचा येतोय की देवाने तुझ्याच बाबतीत हे सगळं का घडवलं. मी देवाधर्माचं एवढं करते, देवावर माझी एवढी श्रद्धा आहे. नंदिनी, तू तर इतक्या लोकांसाठी काही ना काही करत असतेस, आनंद निवाससारखी एवढी मोठी संस्था इतरांसाठी चालवतेस, मग तरीही देव तुझ्याच बाबतीत इतका निष्ठुर का झाला? का देवाने प्रत्येक वेळी तुझ्याच बाबतीतलं सुख काढून घेतलं? पहिलं तुझ्या लग्नाच्या वेळीसुद्धा असंच काहीतरी घडलं, त्यानंतर आतासुद्धा हे सगळं. देवा, अरे का माझ्या मुलांच्या बाबतीत तुला काही सुख चांगलं समाधानी असलेलं बघवतच नाही का? माझ्या मुलांच्या पदरात एकाएकी सुख टाकणं तुला जमतच नाही का? माझी नंदिनी आणि माझा जीवा कधी आईवडील होतील, त्यांना कधी त्यांच्या वाटणीचा आनंद मिळेल. माझी नंदिनी एवढी समंजस आहे, एवढी समजूतदार आहे, सगळ्यांसाठी सगळं करत असते, सगळ्यांचा विचार करते, सगळ्यांसाठी झटते, सगळ्यांचं सगळं बघते, पण तरीही तू तिच्याकडे मात्र बघत नाहीस, तिच्याकडे मात्र तुझं दुर्लक्ष होतं. असं करू नकोस. आजपर्यंत तिला जो काही त्रास झाला आहे त्या सगळ्याची परतफेड कर, माझ्या नंदिनीला सुख मिळू देत. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे वसुआत्याने आता विजयच्या आईला फुलं विकताना पाहिलं होतं आणि त्यानंतर मग वसुआत्याला आता संशय होता की नक्कीच काहीतरी गफलत आहे, गडबड आहे. मग आता वसुआत्या हे सगळं काही रम्याला सांगते. ती रम्याला म्हणत असते की रम्या, अगं मी विजयरावांच्या आईला, तुझ्या सासूला काल मंदिरात फुलं विकताना पाहत होते. त्याबरोबर रम्या म्हणते, तू मंदिरात कशाला गेली होतीस? त्यावर वसुआत्या म्हणते, अगं असं काय करतेस? आता तो जीवा, काव्या, नंदिनी, पार्थ या सगळ्यांचंच कसं सगळं सुखासुखी चाललं आहे बघतेस ना. त्यांना मुलं बाळं होत आहेत आणि माझ्या लेकीचा संसार सुखाचा व्हायला नको का, म्हणून मी गेले होते मंदिरात पूजा सांगायला. आता हे ऐकून रम्या भडकते. रम्या म्हणते, आई तुला नसते आगाऊपणा करायला कोणी सांगतं गं? त्यावर वसुआत्या म्हणते, अगं आत्ता हा मुद्दा आहे का? मी विजयरावांच्या आईला फुलं विकताना पाहिलं, हा मुद्दा आहे नाही का? त्यावर मग रम्या म्हणते, ठीक आहे आई, एक काम करूया, आपण विजयबरोबर याविषयी बोलूया, मी विजयला विचारते. त्याबरोबर मग रम्या विजयला म्हणत असते, विजय ऐक ना, अरे खूप दिवस झाले, म्हणजे मला असं वाटतं आहे की मी तुझ्या आईवडिलांना भेटायला हवं. विजय म्हणतो, काय माझ्या आईवडिलांना का? असं अचानक कशासाठी? त्यावर मग रम्या म्हणते, ओ कमॉन विजय, असं काय करतोयस? तुझे आई बाबा माझे सासू सासरे आहेत, तू एवढे दिवस इकडे घर जावई म्हणून राहतोयस, मग माझंसुद्धा कर्तव्य आहे ना सून म्हणून, मी त्यांना जाऊन भेटायला हवंच की. त्याबरोबर मग विजय म्हणतो, नाही नाही नाही, नको नको, म्हणजे ते काय आहे ना रम्या, अगं ऑलरेडी आई बाबा तुझ्यावरती नाराज आहेत, तुझ्यावरती रागवले, आणि जर मी तुला घरी घेऊन गेलो ना तर ते उगाच तुझ्यावरती आणखीन जास्त रागवतील. आणि हे बघ, माझं तुझ्यावर खूप म्हणजे खूप जीवापाड प्रेम आहे रम्या, तुझ्यावर कोणीही रागवलेलं किंवा तुला कोणीही काहीही बोललेलं मला चालणार नाही आहे, म्हणून म्हणतो तू तिकडे नको येऊस. त्यावर रम्या म्हणते, अरे विजय, पण विजय म्हणतो, रम्या प्लीज, हे बघ
मी आईबाबांशी बोलतो, आईबाबांना समजावतो, त्यानंतर मग आपण तिकडे जाऊया. सध्या आपल्याला तिकडे जाण्याची गरज नाही आहे. इकडे आहे की सगळं सुरळीत, तुझी आई आहे की तुझ्यासोबत. त्यावर रम्याला जाऊ दे तुमच्या आईकडे एकदा भेटायला, कारण शेवटी काहीही झालं तरी ती तिची सासू आहे आणि जेव्हा स्वतःहून जाऊन तिकडे त्यांना भेटेल, त्यांच्याशी बोलेल, तेव्हा आपोआपच त्यांचा राग जाईल. तशीही माझी रम्या खूप गुणाची आहे. माझ्या रम्यावरती त्या काही फार काळ राग धरू शकणार नाही आहेत, हे मला माहिती आहे. म्हणूनच म्हणते तुम्हाला मी विजयराव, ऐका तुम्ही माझं. तुम्ही ना रम्याला तिकडे एकदा घेऊन जाच तुमच्या आईवडिलांना भेटायला. हो, मग बघाच तुमच्या आईवडिलांचा राग आमची रम्या कसा दूर करते ते. त्याबरोबर विजय म्हणतो, नाही नाही, रम्याच्या स्वभावामुळे आईबाबांचा राग दूर होईल यामध्ये काही शंका नाहीच आहे. पण रम्या, सध्या आपण आईबाबांना भेटायला नाही जाऊ शकत. कारण काय आहे ना, मला परवाच आईचा फोन आला होता. तेव्हा आई म्हणाली होती की ती मावशीला भेटायला जाणार आहे. माझ्या मावशीची तब्येत थोडी बरी नाही आहे, म्हणून आई काही दिवस मावशीकडेच राहणार आहे. नाहीतर आपण खरोखर हमखास गेलोच असतो ग. जाऊ देत ना, आई परत आली की नक्की जाऊ हां आपण आईबाबांना भेटायला. त्याबरोबर आता वसुहत्याला कळतं आणि रम्यालासुद्धा की विजय त्यांच्याशी खोटं बोलत आहे. त्यानंतर विजय तिकडनं निघून गेल्यावर वसुहत्या म्हणते की बापरे, सरळ सरळ हा केवढं खोटं बोलतोय ग धडधडीत रम्या. अगं, आपण हवेत उडणाऱ्या पक्षाचे पंख मोजणारी माणसं आहोत आणि हा आपल्याशी डबल गेम करतोय. नाही नाही, आता नेमकं पाणी कुठे मुरतं आहे हे बघायला हवं. रम्या, एक काम करूया, मी ज्या मंदिराबाहेर यांना दोघांना फुलं विकताना पाहिलं होतं, मी एक फोटो क्लिक केला होता. आपण तो फोटो त्या मंदिरातल्या आवारामधील इतर दुकानदारांना दाखवूया. तिकडे तो फोटो दाखवल्यानंतर मला खात्री आहे आपल्याला नक्कीच त्या दोघांबद्दल आणखीन काहीतरी जास्तीची माहिती मिळेल. आणि जर आपल्याला माहिती मिळाली तर आपल्याला पुढे काहीतरी करताही येईल. मग वसुहत्या आणि रम्या दोघीजणी घरातनं बाहेर पडतात. त्यानंतर आता मग त्या तिथे फिरायला लागतात त्या मंदिराच्या आवारात आणि आता तिथे त्या लोकांना फोटो दाखवत असतात आणि विचारत असतात, तुम्ही या दोघांना ओळखता का, तुम्ही या दोघांना ओळखता का. आता मग तिथे त्या दोघींनाही समजतं की इथून पुढे गेल्यावर थोड्याच मिनिटांवरती गणेश चौकात एक शांती सदन नावाची चाळ आहे आणि त्या शांती सदन चाळीमध्ये हे दोघं राहतात. मग आता शांती सदन चाळीमध्ये वसुहत्या आणि रम्या पोहोचतात. तिकडे गेल्यावर मग पुन्हा त्या दोघांचा फोटो दाखवतात आणि हे दोघं कुठे राहतात असं विचारतात. मग वरच्या मजल्यावर असं सांगितल्यावर त्या दोघी वरच्या मजल्यावरती जातात. आता तिकडे गेल्यावर तिकडे आता विजयची आई कपडे वाळत घालत असते. त्यावेळी रम्या म्हणते, बाप रे सासूबाई, अहो केवढं ते तुमचं वैभव, एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये कामं करायला माणसं नाहीत का तुमच्या, एकट्याच किती साफसफाई कराल, दमाल तुम्ही. तशी लगेचच वसुहत्यासुद्धा म्हणते, बाई बाई ग, अहो विहीनबाई, तुमचं हे वैभव बघून बघून माझे डोळे दिपले. काय बरोबर बोलते ना मी, हे एवढं वैभव आणि अंगावरती त्या दिवशी तर खूप कमीच दागिने होते, आज तर तुम्ही दागिन्याने पार मडून गेलाय. आता गुपचूपपणे खरं बोलायचा, जे असेल ते खरं. आमची फसवणूक कशासाठी केलीत, का माझ्या मुलीबरोबर तुमच्या मुलाने लग्न केलं आहे. त्याबरोबर आता मग लगेचच ती दोघं म्हणायला लागतात की आम्ही वसुहत्या म्हणते, पटापट बोलायचं आणि खरं बोलायचं. जर पुन्हा आमच्याबरोबर खोटं बोलण्याचा विचार जरी केलात ना तरी पोलिसांना बोलवेन आणि पोलिसात टाकून देईन तुम्हाला. तुरुंगात जाल आणि खडी फोडत बसाल. तुम्ही आमची फसवणूक केलेली आहे, फसवणुकीची केस जाईल तुमच्यावर. त्याबरोबर मग आता विजयची आई म्हणू लागते, ओ थांबा, हे बघा ऐकून घ्या माझं. तुम्हाला वाटतंय तसं काही नाही आहे, आम्ही काही तुमची फसवणूक वगैरे केलेली नाही आहे. तो विजय आमचा काही सख्खा मुलगा नाही आहे. त्या विजयने मला पैशांसाठी काम करायला सांगितलं होतं. अहो, जेव्हा आम्ही दिवसभर फुलं विकतो तेव्हा कुठे 1000-1200 रुपयाची कमाई होते. पण त्या विजयने मला सांगितलं की चांगली साडी नेसायला मिळेल, दागदागिने घालायला मिळतील, चांगलं जेवण जेवायला मिळेल आणि फक्त काही तासांपुरतं माझ्या आईचं नाटक करावं लागेल आणि त्या बदल्यात मला तो 10,000 रुपयेसुद्धा देणार होता. एका दिवसात 10,000 मिळणार होते. 4-5 तासांचं काम होतं, म्हणून मी तयार झाले आणि मी त्याच्याबरोबर त्याची आई म्हणून तुमच्या घरी आले. बस, त्या व्यतिरिक्त मला आणखीन जास्त काही माहीत नाही आहे, समजलं का. त्यावर मग वसुहत्या म्हणते, अच्छा, म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही त्याच्यासाठी काम करत होतात, तर मग आता यापुढे तुम्ही दोघांनी माझ्यासाठी काम करायचं, मी तुम्हाला पैसे देते. असं म्हणत वसुहत्या त्यांच्या तोंडावर खूप सारे पैसे मारते आणि म्हणते, आता आम्ही सांगू ते आणि तसंच करायचं. त्याबरोबर आता विजयला ट्रॅप करायचा, आम्ही तुम्हाला प्लॅन सांगू, असं सगळं आता ती त्या लोकांना सांगतात.
त्यानंतर ती लोकंसुद्धा आता म्हणतात की ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं करू, आम्ही तुम्हाला मदत नक्की करू. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद उत्तम पद्धतीने घेता येईल. आजच्या पुरतं इथेच थांबूया. आता विजयला नक्की हे लोक कसे ट्रॅप करणार, काय करणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.